रेडी स्टार्ट। महोदय, महाविद्यालयीन ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालये यांना अनुक्रमे विद्यापीठ व शासन यांचे छत्र असल्यामुळे आज तरी या दोन्ही ठिकाणच्या ग्रंथपालांना आपले प्रश्न सोडवून घेण्यास काही सोयी उपलब्ध आहेत, परंतु शालेय ग्रंथपालांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यांना त्यांच्या सेवेत स्थैर्य नाही। शाळा संहितेप्रमाणे 1500 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेत अंशकालीन ग्रंथपाल नेमण्यात येतात। त्यांना त्यांच्या सेवेत कोणतेही संरक्षण नसते, तसेच त्यांना अतिशय अल्प पगारावर काम करावे लागते। शाळा संहितेची 1500 विद्यार्थ्यांची अट ग्रंथपालांच्या हितास मारक असून त्यांना अडचणीत टाकणारी आहे। शाळा चालक, सरकार अथवा कोणतीही शालेय संघटना ग्रंथपालांचे प्रश्न हाताळत नाही। त्यामुळे आज आम्हाला आपणाकडे धाव घ्यावी लागत आहे। शालेय ग्रंथपालांच्या अडचणींना आपण तोंड फोडल्यास त्या अडचणी दूर होण्यास भरीव मदत होईल अशी आमची खात्री आहे। महाराष्ट्राच्या 4ही विभागात शालेय ग्रंथपालांच्या प्रश्नांचा अद्यापही योग्य विचार झालेला नाही। ग्रंथालय परिषदांमधून शालेय ग्रंथपालांना प्रश्नांना जरी वाचा फोडण्यात आलेली असली तरी सरकारने त्यांची दखल अद्याप तरी घेतलेली दिसत नाही। त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय शोचनीय अशी झालेली आहे। त्यांना स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामे करावी लागतात व शाळा चालकांची अगदी क्षुल्लक कारणावरून थोडीशी जरी गैरमर्जी झाली तरी प्रसंगी त्यांना आपल्या नोकरीस देखील मुकावे लागते। या देशात निरनिराळ्या व्यावसायिक संघटना अनेक आहेत, त्या एकीच्या जोरावर आपापले प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात। शालेय ग्रंथपालांची मात्र अशी एकही संघटना नव्हती। तिची आवश्यकता लक्षात घेऊन अशी संघटना नुकतीच स्थापन करण्यात आली आहे व तिच्यामार्फतच हे प्रश्न आपणास सादर करीत आहोत। आमची संघटना केवळ शालेय ग्रंथपालांचेच प्रश्न हाती घेत नाही, तर शालेय ग्रंथालयातील सेवक वर्ग व शाळेतील विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवण्याकडेही लक्ष पुरवीत असते। आमच्या संघाच्या शिष्टमंडळाने आमच्या प्रश्नासंबंधी माननीय शिक्षण मंत्र्यांचीही भेट घेतली होती। तुमचे प्रश्न लवकरच धसास लावण्यात येतील असे त्यांनी आम्हास आश्वासन दिले होते। त्याचे पुढे काय झाले हे अद्यापही कळू शकलेले नाही। तेव्हा आपण या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती आहे। आपला विश्वासू